नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज बघणार आहोत की योगपट्टी जोडायची खूप सिंपल आणि साधी पद्धत. ज्या आपल्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत ना, तर त्यांना खूप प्रॉब्लेम येतो की योगपट्टी जोडताना ती फिनिशिंग सहित जोडल्या जात नाही किंवा बऱ्याच वेळा एक चुन्या येतात किंवा ते सुपिरियर वाटत नाही, फुगल्यासारखी होते आणि खूप अवघड जाते योगपट्टी जोडताना. तर खूप सोपी आणि खूप साध्या अशा 2 पद्धती मी सांगितलेल्या आहेत. नक्की जर तुम्ही ह्या पद्धतीने योगपट्टी लावाल तर कोणत्याही प्रकारची अडचण येणार आहे. खूप फिनिशिंग आणि खूप सुपिरियर आपली योगपट्टी लावल्या जाणार आहेत. तर चला आपण करूया सुरुवात. तर पहिल्यांदा काय करणार आहे तुम्हाला मी दाखवते मी किती अंतर घेतलेलं आहे. तर हे बघू शकता मी इकडच्या साईडला म्हणजे जिथं आपले हुकलूक पट्टीला साईडला जोडायचं असेल तिथं 4 इंच मी घेतलेले आहे. म्हणजे एका साईडला जास्त असती आपली योगपट्टी आणि एका साईडला आपली कमी असते. आता इथं मी घेतलेले आहे 2.5 इंच, ह्या साईडला घेतलेले आहे मी 4 इंच. तर आत्ता ही योगपट्टी आपल्याला ह्या ब्लाऊजला जोडायची आहे. तर तसंच हे पण वरचं जे मेन कापड आहे ना ते तसंच घेतलेलं आहे. तर अगोदर मी पहिली पद्धत तुम्हाला दाखवते. तर काय करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा हे जे आपलं टोक आहे ना म्हणजे जास्त निमुळता आकार तो आपल्याला इथे धरायचा आहे म्हणजे इथे ठेवायचा आहे असा. आणि त्याच्यानंतर हे इथे बघू शकता तुम्ही अस्तर आणि हे दोन्ही असं आपल्याला धरायचं आहे आणि मधला हे भाग तिन्ही एकत्रित धरून शिस्तीत अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे हे कापड जे आहे ना ते उलट आहे, ह्या साईडला सरळ आहे. मध्ये आपल्या ज्या भागाला आपल्याला योगपट्टी लावायची तो भाग आहे आणि खालच्या साईडला बघू शकता हा अस्तर आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला शिस्तीत अशी टीप मारून घ्यायची आहे. हे बघू शकता हे अशी जोडून घेतलेली आहे. म्हणजे खाली हे अस्तर, वरती हे मेन कापड आणि मध्ये जे आपला ज्या भागाला आपण जोडतो योगपट्टी तो भाग. तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे तर हा भाग आहे ना मधला तो असा बरोबर मध्ये ठेवायचा आहे फोल्ड करून आणि त्याच्यानंतर ही अस्तरची पट्टी आणि हा भाग आपल्याला एकत्र जोडून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही बघू शकता कशी आपली फिनिशिंग सहित पट्टी जोडल्या गेलेली आहे. जो एक्स्ट्राचा भाग होता ना तो कट करून टाका, पण बराच वेळा एक्स्ट्राचा अगोदर ठेवत जावा, मग नंतर तुम्ही कट केलं तर चालू शकतो. तर हे बघू शकता किती व्यवस्थित आणि खूप छान पद्धतीने आपली ही योगपट्टी जोडल्या गेलेली आहे, फिनिशिंग सहित जोडल्या गेलेली आहे. अशा जर पद्धतीने योगपट्टी जोडली ना तर अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हा भाग बघू शकते ह्या साईडला जास्त आहे, ह्या साईडला कमी आहे. जो जास्तीचा भाग आहे ना आपल्याला ह्या साईडला घ्यायचा आहे आणि कमीचा ह्या साईडला. तर ही पट्टी अशा पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करा. तर दुसरा आपण प्रकार बघणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर ही आहे सरळ बाजू, ही आहे उलटी बाजू. तर अगोदर आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे व्यवस्थित एकमेकाला, म्हणजे अस्तर आणि मेन कापड. आणि त्याच्यानंतर आता 1/2 इंच अंतर घेऊन मी टीप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित असं एकसारखं कटिंग करून घ्यायचं आहे. जे जास्त कापड होतं ना ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर अस्तरवरती आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. आणि हा जो जास्तीचा भाग आहे ना म्हणजे हे जो जास्त आणि इकडचा साईड कमी, तर आपल्याला इथून जोडायला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता इथून सुरुवात करा जोडायला.
आणि त्याच्यानंतर बघू शकता हे कापड आत ठेवायचं आहे आणि अस्तर जे आहे ना ते बरोबर इथं घेऊन व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता दोन्हीही पद्धती खूप छान आहेत, खूप सुंदर आहेत आणि खूप सोप्या आहेत. तुम्ही जर ह्या पद्धतीनं जोडणार असाल तरी जोडू शकता, ह्या पद्धतीनं जोडणार असाल तरी जोडू शकता. दोन्ही पद्धती सोप्या आहेत. फक्त शिस्तीत आणि व्यवस्थित आपल्याला काम करणं गरजेचं आहे, तर आपलं फिनिशिंग नक्कीच व्यवस्थित येणार आहे. तर मैत्रिणींनो, योगपट्टी जोडण्याच्या 2 पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.